नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. मार्च 2023. फर्स्ट प्रॉब्लेम. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर त्यांच्या एरियाचा रेशो दिलेला आहे आणि हा साइड्सचा रेशो फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे, ओळीने मांडून घ्या. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, सिंपल आहे एकदम. ट्रायंगल एबीसी similar to triangle PQR. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square divided by PQ square. Theorem of areas of similar triangles. हा थेरम वापरलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या एरियाचा रेशो त्यांनी सांगितलाय, तो फक्त इकडे मांडून घ्या. तर फक्त त्यांचं स्क्वेअर रूट घ्या. त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रॅपेझियम एबीसीडी डायग्राम दिलेले आहे. साइड ए बी पॅरल टू साइड पी क्यू पॅरल टू साइड डीसी. दिसतंय ते सर्व स्पष्ट. एपी 15 सांगितलेलं आहे, पीडी 12 सांगितलेलं आहे, बी क्यू विचारलेला आहे आणि क्यू सी सांगितलेलं आहे 14. 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, त्याची प्रॉपर्टी वापरायची. फक्त जरा व्यवस्थित लिहा म्हणजे झालं. 2 मार्क आहेत त्याला. सो इन ट्रॅपेझियम ABCD, AB parallel to PQ parallel to DC. Line AD and BC are their transversals. Therefore, by property of three parallel lines and their transversals, मग या प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहू शकतोय? AP divided by PT is equal to BQ divided by QC. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या वापरा. AP आहे 15, PD आहे 12, BQ विचारलेला आहे, QC ची व्हॅल्यू आहे 14. देअरफॉर हे 14 इकडे घ्या, तोपर्यंत इकडे भाग लागतोय बघा. 3 15 3 12 इंटू हे 14 इकडे घेतलं. देअरफॉर BQ इक्वल टू 2 भाग घालवायला असेल
35 divided by 2 म्हणजे 17.5 हे त्याचं आन्सर येईल. काही युनिट वगैरे काही दिलेलं नाहीये, त्यामुळे या पद्धतीने त्याची व्हॅल्यू येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PM इज मेडियन. इथं PM आहे, मेडियन आहे, याचा अर्थ M हा मिड पॉइंट आहे, म्हणजे QM आणि MR हे इक्वल असणार आहेत. Angle bisectors of angle PMQ and angle PMR intersect side PQ and side PR in points X and Y respectively. आता PMQ तो इथं आहे बघा अँगल, त्याचे हे अँगल बायसेक्टर काढलेले आहे, ती इथे इंटरसेक्ट एक्स, ही एक्स क्यू एक्स मध्ये इथे इंटरसेक्ट करेल ते. त्यानंतर PMR याची बायसेक्टर PR ला Y मध्ये इंटरसेक्ट करेल. या पद्धतीने सांगितलेलं आहे. प्रूव्ह दॅट XY इज पॅरलल टू QR. याच्यामध्ये जी लाईन XY आहे, हे एक्स आणि वाय जोडायचं आहे तुम्ही, हे XY पॅरलल टू QR हे सिद्ध करा म्हटले. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स वापरून येते का बघा तेवढं फक्त. आता तिने ऍक्टिव्हिटीज विचारली, त्यामध्ये त्यात काही फारसं विशेष काही नाही, फक्त ही डायग्राम तेवढी लागेल मला. एक मिनिट बघा काय काय दिलंय. इन ट्रायंगल PMQ रे MX इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. मग इथं MP डिव्हायडेड बाय MQ घेतलं तर काय येणार, MX अपॉन XQ येणार. MX अपॉन XQ हे असं येणार. त्यानंतर सिमिलरली इन ट्रायंगल PMR इथं काय घेतलेलं आहे, MP डिव्हायडेड बाय MR इज इक्वल टू PY अपॉन YR. असेल. बट MP अपॉन MQ म्हणजे हा रेशो डावीकडचा आणि हा रेशो हे इक्वल आहेत. याचं कारण काय, कारण हे MQ आणि MR इक्वल आहेत. पण मगाशीच लिहिलेलं होतं बघा. याचं कारण काय त्यांनी सांगितले, PM ही मीडियन आहे म्हणजे हा मिड पॉइंट होईल, हे दोन्ही इक्वल आहेत. याचा अर्थ या दोन्ही इक्वेशनच्या LHS इक्वल होतील, त्यामुळं RHS इक्वल होणार. काय काय घेतलं, MX आलं तर त्याच्यात चुकलंय बघा माझं. PX पाहिजे, PX अपॉन XQ आणि इथे येणार आहे PY अपॉन YR हे इक्वल येईल. त्याच्यामुळे हे XY आणि QR पॅरलल टू इच अदर होतील. याचं कारणच दिलं नाही बघा पुढं, ते कारण पाहिजे महत्वाचं. इनव्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्यानुसार हे व्हेरीफाय होईल. इनव्हर्स झालं बघा. मॅथ्स मध्ये आहेत सगळे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, या पद्धतीने कॉन्व्हर्स ऑफ BPT असं पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल ABC सेगमेंट DE पॅरलल टू साइड BC. त्यानंतर 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ADE इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBCE. फाइंड AB as to AD and show that BC equal to √3DE. आता ह्यांनी पहिल्यांदा जे काय काय दिलंय त्या पद्धतीने आपण जरा स्ट्रक्चर तयार करून घेऊया.
ट्रायंगल एबीसी त्याच्यानंतर डीई पॅरलल टू साइड बीसी. ठीक आहे. या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी एडीई याच्या एरियाची दुप्पट म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते आपण घेऊ, त्याचं काही अडचण नाही. मला थोडस वरती दाखवलं तर जरा बरं होईल, म्हणजे मग एरियाची कंडिशन जी आहे ती बऱ्यापैकी सॅटिस्फाय होईल. ठीक आहे, मग आता हे बघूया आपण ह्याच्यात काय काय दिलेलं आहे ते. एरियावरतीच जाऊया पहिल्यांदा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, पूर्ण कंप्लीट ट्रायंगलचा एरिया जर मी घेतला तर याच्यामध्ये काय काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एडीई प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई. त्यांनी जसा दिलेला आहे तसा घेऊया. हा जो क्वाड्रिलॅटरलचा एरिया आहे तो या ट्रायंगलच्या एरियाच्या दुप्पट आहे. असेल. Therefore, area of triangle ABC is equal to 2 plus 1, 3 times area of triangle ADE. ह्या एरिया ऑफ ट्रायंगल एडीई ने इकडे डिवाइड करून घ्या. हे असेल. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. तर आता एबीसी आणि एडीई हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, हे दोन ट्रायंगल्स मी सिमिलर दाखवून घेतो. म्हणजे मग त्यांच्या एरियाचा रेशो आणि त्यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्सचा रेशोचा स्क्वेअर तुम्हाला इक्वेट करता येईल. Now, in a triangle ABC and a triangle ADE with ABC as to ADE correspondence. हा करेस्पॉन्डन्स मी त्यांच्यामध्ये कन्सिडर करतोय. अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल एडीई. त्यानंतर अँगल एबीसी, एबीसी झाला एडीई, तसाच इकडं अँगल एईडी इज इक्वल टू अँगल एसीबी. या दोन्हीला एकत्र कारण लिहूया. करेस्पॉन्डिंग अँगल्स आणखीन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर डीई पॅरलल टू बीसी
आणि AB आणि AC they are transversals. ते डिटेलमध्ये लिहित चला. काय काय लोक असतात ते पाहिजेच म्हणतात, त्याशिवाय ते मार्क देत नाहीत. Therefore, triangle ABC is similar to triangle ADE. त्याचं कारण आहे AA टेस्ट. आता हे जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हे तुम्ही घेऊ शकता इझिली, काही अडचण नाहीये त्याच्यात. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle ADE is equal to, त्यांनी कुठला रेशो विचारलाय बघा प्रॉब्लेम मध्ये. त्यांनी पहिल्यांदा विचारलंय AB as to AD. मग पहिल्यांदा तोच घेऊया. AB square upon AD square. Theorem of areas of similar triangles. मग याचा रेशो आपण मगाशी फाइंड आउट केलेला आहे. तो रेशो आहे 3:1. याचं वर्गमूळ घ्या. त्याच्यावरून तुम्हाला हे पहिलं आन्सर त्या ठिकाणी मिळेल. ही एक व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर ह्यांचे रेशोज लिहूयात आपण. नाउ AB upon AD is equal to BC upon DE. कारण त्यांनी अजून एक काहीतरी पुढे विचारले बघा. Hence show that BC equal to √3 times DE. आता हे कोण आहेत? करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहेत. याच्यामध्ये AB अपॉन AD आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे, तो इथं वापरा. असेल फ्रॉम 1 हे तिरकस गुणाकार तेवढा करून घ्या. Therefore BC इक्वल टू √3 टाइम्स T. त्यांनी विचारलेलं आहे आणि ते व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन द फॉलोइंग फिगर अँगल ABC 90 डिग्री आहे, DCB इकडे पण 90 डिग्री आहे. AB इक्वल टू 6, DC इक्वल टू 8. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB. आता काय किरकोळ काम आहे, काय विशेष नाही आहे. ट्रायंगल ABC and triangle DCB have common base BC. Therefore, their areas
are proportional to their corresponding heights. त्यांचे एरियाज त्यांच्या करेस्पॉन्डिंग हाईट्सला प्रोपोर्शनल असतील. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle DCB. मग त्यांच्या हाईट्स कोण कोण आहेत बघा. ABC मध्ये आहे AB आणि DCB मध्ये आहे DC. AB ची व्हॅल्यू आहे 6, DC ची व्हॅल्यू आहे 8. त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे डायग्राम दिलेली आहे. AB पॅरलल टू CD पॅरलल टू EF या पद्धतीने सांगितलेलं आहे. देन फाइंड X अँड AE म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पण काढायची आहे आणि AE पण फाइंड आउट करायचं आहे युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर. याच्यामध्ये काय 3 पॅरलल लाईन्स आहेत, त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. प्रॉपर्टी वापरा. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversal. याच्यामध्ये कसं येणार. AC डिवायडेड बाय CE इज इक्वल टू BD डिवायडेड बाय DF. मग AC ते आहे 12, CE ते आहे X. दिस इज इक्वल टू BD 8 आहे आणि DF आहे 4. याचं सिम्प्लिफिकेशन हे होणार 4 दुने 8, ते 2 इकडे घ्या डिवायडेड बाय मध्ये. X इक्वल टू 12/2. दिस इज इक्वल टू 6. आता मला फाइंड आउट करायचं आहे AE म्हणजे हे तुम्हाला जे मिळालं इक्वल टू 6 हे आहे CE ची व्हॅल्यू आहे. नाउ AE इक्वल टू AC प्लस CE. मग AC ची व्हॅल्यू आहे 12, CE ची व्हॅल्यू आहे 6. 12 प्लस 6 दिस इज इक्वल टू 18. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. ही ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि आपण ती ऑलरेडी सोडवून घेतलेली आहे. ती तेवढी बघून घ्या फक्त. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन अ ट्रायंगल PQR बायसेक्टर्स ऑफ अँगल Q अँड अँगल R intersect in point X. Line PX intersects side QR in point Y. Then prove that. डायग्राम काढा. डायग्राम काढल्यानंतर बऱ्यापैकी लक्षात येईल तुमच्या की काय करावं लागतं याच्यामध्ये. ते ट्रायंगल एक सांगितलेलं आहे. ट्रायंगल PQR बायसेक्टर्स ऑफ अँगल Q. तर बायसेक्टर्स दाखवायचे मला. अँगल Q चा बायसेक्टर जे दाखवतोय आणि अँगल R चा बायसेक्टर. तो असा येईल. मग हे बायसेक्टर्स जिथे इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला X कन्सिडर करा म्हटलेलं आहे. तो पॉइंट X आहे. त्यानंतर PX ड्रॉ करायचं आहे मला.
म्हणजे हा P आणि हा X, ही लाईन पुढे वाढवायची. ही लाईन पुढं QR ला Y मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून सांगितले, म्हणजे हा पॉइंट आहे Y. तर त्यांनी हे रिलेशन विचारलेलं आहे, प्रूव्ह दॅट PQ प्लस PR divided by QR is equal to PX अपॉन XY. हे व्हेरीफाय करायचं आहे. तर ह्यांनी काय काय दिलेलं आहे बघा, हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून दिलेलं आहे, इकडं पण अँगल बायसेक्टर आहे म्हणून दिलेलं आहे. अँगल बायसेक्टर थेरम तरी वापरून घेऊया पहिल्यांदा, मग बघू याचं काय काय होते ते. त्यांनी जसं वाक्य दिलेलं आहे तसं त्या पद्धतीने घेऊया. आता नावं देऊ इथं आपण काहीतरी, PX अपॉन XY आणि PQ अपॉन QY. पास होते, एवढ्यावर चिक्कार होते. रे QX and ray RX are angle bisectors of angle PQY and angle PRY respectively. Therefore, by angle bisector theorem, PQ upon QY is equal to PX upon XY and PR upon RY is equal to PX upon XY. मग ह्या दोन्ही इक्वेशन्स वरून बघा, यांच्या RHS सेम आहेत. Therefore, PX upon XY equal to PQ upon QY equal to PR upon RY. ह्या दोन इक्वेशन्स वरून हे लिहिलेलं आहे. आता बघा, इथं PQ प्लस PR पाहिजे आणि QY आणि RY ची बेरीज केली की QR येते. म्हणजे मला इथं थेरम ऑफ इक्वल रेशोज वापरावं लागेल. By theorem of equal ratios, तो थेरम वापरल्यानंतर हे असं येते. मग डायग्राम मध्ये जरा चेक करा, QY आणि RY यांची जर आपण ऍडिशन केली बघा इथं, QY आणि RY, तर मला काय मिळेल, QR मिळेल. Therefore, PX divided by XY याचं कारण आहे Q डॅश Y डॅश R. हे तुमचं फायनल आन्सर. ते व्हेरीफाय झालं का फक्त बघा, PX अपॉन XY डिव्हायडेड बाय PQ प्लस PR डिव्हायडेड बाय QR, या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल PQR. AB as to PQ दिलेला आहे 2:3. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ देअर एरियाज रेशो. एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. Area of triangle ABC divided by area of triangle PQR. Now given that triangle ABC is similar to triangle PQR, therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square divided by PQ square. Theorem of areas of similar triangles. So this is equal to AB upon PQ. ह्याला फक्त मी असं मांडून घेतोय. डायरेक्ट व्हॅल्यू वापरली तरी पण चालते, काय अडचण नाही त्याच्यात. दिस इज इक्वल टू 4/9. हा त्याचा रेशो येतोय. नेक्स्ट एक्झाम्पल. इन अ ट्रायंगल ABC, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. डायग्राम मध्ये दिसते इथं. DE पॅरलल टू साइड BC. DE आणि BC पॅरलल आहेत. देन फॉर शोईंग, हे प्रूव्ह करायचंय बघा. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पहिलं काय सांगितलं बघा. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल B. मग AB डिव्हायडेड बाय BC, इथं AB लिहा, इज इक्वल टू AD अपॉन DC. त्याचं कारण लिहा, अँगल बायसेक्टर थेरम. तिथे येणार. त्यानंतर DE पॅरलल टू BC सांगितलेलं आहे. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा. AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. इथं कारण लिहा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ते रिझन इथं लिहा. आता या दोन्ही इक्वेशनच्या RHS सेम आहेत, त्यामुळे LHS सेम होतील. AB अपॉन BC इक्वल टू AE अपॉन EB असे. ते व्हेरीफाय होतं, काहीच नाही विशेष याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Prove that if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. तो डायग्राम काढा, सगळं गिवन डाटा टू प्रूव्ह जे काय असेल ते व्यवस्थित प्रॉपरली डिटेलमध्ये ते सिद्ध करा. ऑलरेडी आपण ते घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Quadrilateral ABCD is a trapezium AB parallel to CD. The diagonals of a trapezium intersects in point P. Write the answers for the following. पहिलं डायग्राम काढून घेऊया आपण, मग नंतर त्यांचे एक एक सगळे प्रश्न आपण बघूया. इथं ट्रॅपेझियम सांगितलेलं आहे. AB पॅरलल टू CD सांगितलेलं आहे. इथं AB हे CD. त्यानंतर यांचे जे डायगोनल्स आहेत ते इंटरसेक्ट करतात म्हणून सांगितले.
त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगितलेला आहे, पॉइंट पी. ही त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं फिगर ड्रॉ केलेली आहे. पहिला पॉइंट कम्प्लीट. राईट एनी वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स अँड अपोजिट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स पहिल्यांदा बघूया. अल्टरनेट अँगल्स तुम्ही हे दोन घेऊ शकताय. अँगल बी ए पी, बी ए पी, ए आला पाहिजे त्याला इक्वल डी सी पी. त्यानंतर इकडं पण घेऊ शकताय ए बी पी, ए बी पी, तर सी डी पी येणार. त्यानंतर अपोजिट अँगल्स, अपोजिट अँगल्स मध्ये हे घेऊ शकताय एपीबी, एपीबी सीपीडी. त्यानंतर इकडले घेऊ शकताय एपीडी, इज इक्वल टू एपीडी घेतलं तर बीपीसी हे येईल. त्यानंतर राईट द नेम्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स विथ टेस्ट ऑफ सिमिलरिटी. मग ह्याच्यावरूनच लिहायचे. ट्रायंगल एपीबी जर तुम्ही घेतलं, एपीबी सिमिलर टू सीपीडी, हे सिमिलर अँगल आणि त्यांची टेस्ट येणार आहे ए ए टेस्ट. त्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होते. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2025. इन द फिगर ट्रायंगल एबीसी बी डॅश डी डॅश सी बीडी इक्वल टू 7, बी सी 20 सांगितलंय, बी पासून सी पर्यंत. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी असं विचारलेलं आहे त्यांनी. सगळ्यात पहिल्यांदा बीसी पण दिलेला आहे, बीडी पण दिलेलं, मग काय लागत नाही सगळं त्याच्यामध्ये. ठीक आहे, मला वाटलं एडीसी लागेल, नाही तो पण नाही लागत. सो ट्रायंगल एबीडी and triangle ABC have their bases along common line and they have a common vertex, capital A. Therefore, triangle ABD and a triangle ABC have same height. दोघांची उंची सेम आहे. Therefore their areas, वाक्य लिहूया ते, are proportional to
their bases. Therefore, area of triangle ABD divided by area of triangle ABC is equal to ABD साठी येणार आहे BD, त्याचा बेस आहे, आणि ट्रायंगल ABC त्याचा बेस आहे BC. यांच्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत, त्या तेवढे वापरा. BD 7 आहे, BC 20 आहे. 7/20 हेच त्याचा आन्सर आहे ना. याच्यात काय परत पुढे सिम्प्लिफिकेशन काय होत नाही, आहे असंच ते ठेवून टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC, DB सांगितलेलं आहे 5.4, त्यानंतर AD सांगितलेलं आहे 1.8 सेंटीमीटर, EC सांगितलेलं आहे 7.2 सेंटीमीटर, AE फाइंड आउट करा म्हणून सांगितले. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा. लिहा पहिली कंडिशन. इन अ ट्रायंगल ABC DE parallel to BC, therefore by basic proportionality theorem, AD divided by DB is equal to AE upon AC. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. आता AD आहे 1.8, DB आहे 5.4, AE फाइंड आउट करायचं आहे, आणि EC 7.2. इथे किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. 18×3 = 54 होणार. हे 7.2 इकडे घ्या. Therefore 7.2 divided by 3 is equal to AE. Therefore AE equal to, बिंदूने 6 ओरला 1, 3 चौक 12, 2.4 सेंटीमीटर ही AE ची व्हॅल्यू मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आठवतंय का? 2AX = 3BX, XY = 9, फाइंड AC, काहीतरी ते 22.5 येते बघा. सोडवले आधी आपण हे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी ही आपली आधीच पूर्ण झालेली आहे, ती बघून घ्या. तर शेवटी AC = 22.5 हे त्याचं आन्सर होतं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन द फॉलोइंग फिगर DE पॅरलल टू BC, DE = 4 सेंटीमीटर. त्याच्यात त्यांनी 2 भाग केलेले आहेत. त्यातल्या पहिला सेक्शन बघू आपण. DE 4 सेंटीमीटर, BC 8 सेंटीमीटर. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ADE ते सांगितलेलं आहे 25 सेंटीमीटर वर्ग. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे 2 ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंगल्स आहेत, हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. सो इन पॅरलल वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याने ट्रायंगल ABC
Consider triangle ABC and triangle ADE with the correspondence BC as to ADE. आता हे जर तुम्ही कन्सिडर केलं पॅरलल आहेत म्हणून तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हा एक अँगल घेऊ शकताय जो यांच्यातला कॉमन अँगल असेल. त्यानंतर हे करेस्पॉन्डिंग अँगल्स घ्या आणि ए ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील. अँगल BAC is equal to BAC DAE. हा कॉमन अँगल आहे. त्यानंतर अँगल ABC ABC इक्वल टू अँगल ADE. करेस्पॉन्डिंग अँगल्स आहे. Therefore, triangle ABC is similar to triangle ADE. येणार ए ए टेस्ट नुसार हे इक्वल होतील. मग त्यांनी फर्स्ट सेक्शन मध्ये आपल्याला एरिया एकाचा दिलेला आहे, दुसऱ्याचं विचारलेलं आहे. फर्स्ट सेक्शन जर ट्रायंगल्स सिमिलर असतील, DE आणि BC दिलेला आहे, तर त्यांच्या एरियाचा रेशो काय येणार मग इथं BC स्क्वेअर डिवायडेड बाय DE स्क्वेअर. Theorem of areas of सिमिलर ट्रायंगल्स. आता याच्यामधल्या त्यांनी व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या वापरूया. BC 8 आहे आणि DE 4 आहे. दोघांचाही स्क्वेअर आहे, त्यामुळे ते असं घेतोय. काम करूया आपण. एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल इकडे खाली घेतोय. प्रत्येक वेळेला तिकडे वरती जाण्यापेक्षा इथं आपल्याला व्हॅल्यूज त्याच्या घेता येतील. सो किती आहे? BC 8 आहे, DE 4 आहे, बरोबर आहे. त्यातलं ADE सांगितलेलं आहे 25 आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC ते फाइंड आउट करायचं आहे. मग हे किती होईल? इथं 4 2 8 होणार. मग 2चा वर्ग करावा लागेल. टूचा स्क्वेअर होणार 4. Therefore, area of triangle ABC equal to 4 into 25. ते येणार 100 सेंटीमीटर स्क्वेअर. हा त्याचा फर्स्ट पार्ट पूर्ण होईल. आता त्यांनी सेकंड पार्ट मध्ये काय विचारले बघा. सेकंड पार्ट मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की DE आणि BC चा रेशो जर 3:5 असेल,
देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई असं विचारले त्यांनी. आता याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा यांच्यातलं रिलेशन आपल्याला डेव्हलप करावं लागेल प्रॉपरली. बघा आता त्याचं काय तयार होईल. एरिया ऑफ ट्रायंगल एडीई आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई. काम करूया आपण याच्यामध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू काय काय येणार त्याच्यामध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल एडीई येणार प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई असं येणार. याच्यावरून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसीई ही व्हॅल्यू काढून घेऊया. हे इकडे आणून वजा करा. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता हे दोन ट्रायंगल्स तर सिमिलर आहेत. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एडीई. हे सिमिलर तर आहेतच, त्यामुळे त्यांचे एरिया डीई आणि बीसी ते किती रेशो दिलेला आहे. 3/5 दिलेला आहे. देअरफोर हा सेकंड पार्ट आहे बरं का. सेकंड पार्ट साठी आपण सोडवतोय. देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी divided by area of triangle ADE is equal to BC चा स्क्वेअर आणि DE चा स्क्वेअर theorem of areas of similar triangles. आता यांचा जो रेशो त्यांनी दिलेला आहे तो कसा दिलेला आहे बघा. DE अपॉन BC इक्वल टू 3/5 दिलेला आहे. मग मला इथं BC अपॉन DE घ्यावं लागेल. ते येणार 5/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच हे किती येणार 25 डिवायडेड बाय 9 येणार. हे असेल. मग याच्यावरून मी प्रत्येकाच्या एरिया वेगवेगळा कन्सिडर करतोय. घेतो या ठिकाणी. आता हे जे मी वरती इक्वेशन नंबर 1 तयार केलंय त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरतोय म्हणजे मला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल. Therefore, area of quadrilateral DBCE is equal to area of triangle ABC minus area of triangle ADE
त्याला कारण लिहून ठेवा पुढे फ्रॉम 1. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. हे आहे 25K, हे आहे 9K, हे टोटल होणार 16K. हा DBCE या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मला मिळालेला आहे. आता त्यांनी रेशो कोणाचा विचारलाय बघा. ट्रायंगल ADE चा एरिया आणि क्वाड्रिलॅटरल DBCE चा एरिया. घेतले जरा परत येतो बघा. ट्रायंगल ADE, ठीक आहे, तसंच नाव येऊ दे, बाकी नाही. Therefore, area of triangle ADE divided by area of quadrilateral DBCE. मग ADE चा एरिया आहे 9K आणि DBCE चा एरिया आहे 16K. बघा इथे व्हॅल्यूज आहेत माझ्या. मग हे सिम्प्लिफाय करा, केला की कॅन्सल होईल. 9/16 हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. जुलै 2025. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. अँगल बी सांगितलेला आहे 60 डिग्री, तर ई किती असणार आहे बघा. करेस्पॉन्डन्स ई पण 60 डिग्रीच येणार. ऑप्शन बी येईल त्याचा. द रेशो ऑफ करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. सिमिलर ट्रायंगल्स आहेत म्हणून सांगितलंय, म्हणजेच A1/A2 एरियाचा रेशो हा त्यांच्या साइडच्या रेशोचा स्क्वेअरचा रेशो असणार आहे. साइडच्या स्क्वेअरचा रेशो म्हणजेच S1/S2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच 3/5 त्याचा स्क्वेअर येणार, म्हणजेच 9/25 हे येणार. पुढचा क्वेश्चन बघा. इन द गिव्हन फिगर कंप्लीट द ऍक्टिव्हिटी फॉर फाइंडिंग. त्याने एक रेशो सांगितलेला आहे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल APQ. ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल आहे ना, आणि ट्रायंगल APQ मध्ये हा छोटा त्रिकोण येणार. या दोघांचे बेस एकाच लाईन वरती आहेत, हाईट सेम आहेत. त्यामुळं ट्रायंगल ABC डिवायडेड बाय ट्रायंगल APQ त्यांनी बेस इंटू हाईट घेतलेला आहे. ABC घेतला तुम्ही तर BC इंटू AR येणार, आणि APQ घेतला तर PQ इंटू AR येणार. याच्यातलं AR ला AR कॅन्सल होईल. फायनल आन्सर येणार BC डिवायडेड बाय PQ. एकदम सिंपल क्वेश्चन, काही विशेष नाहीये जास्त त्याच्यात, काही वेगळं सांगायची पण काही गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्रायंगल LMN मध्ये रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. अँगल बायसेक्टर थेरम वापरा, बाकी सगळ्या त्यांनी व्हॅल्यू सुद्धा दिलेल्या आहेत. बाय अँगल बायसेक्टर थेरम काय होणार तिथं बघा. LM डिवायडेड बाय NM इज इक्वल टू LT अपॉन TN किंवा NT. व्हॅल्यूज वापरा याच्यामध्ये. LM किती आहे, 6 आहे. NM आहे 10. LT ते काढायचं आपल्याला, आणि NT किंवा TN आहे 8. इथं होणार किरकोळ सिम्प्लिफिकेशन. 2 × 6, 2 × 5 = 10. 8 न तिकडे मल्टिप्लाय करा. LT इक्वल टू 8 × 3 डिवायडेड बाय 5
Therefore LT equal to 24/5. हे किती होणार? 5/20 48 4.8 हे त्याची व्हॅल्यू येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ट्रायंगल ABC has sides of lengths 4 cm, 5 cm and 6 cm. ट्रायंगल ABC च्या बाजू दिलेल्या आहेत. While triangle PQR has a perimeter of 90 cm. मात्र ट्रायंगल PQR चा त्यांनी पेरिमीटर सांगितलंय डायरेक्ट. If triangle ABC is similar to triangle PQR, then find the length of the corresponding sides of a triangle PQR. हे सिमिलर आहेत म्हणून पण सांगितले, तर त्यांच्या कररेस्पॉन्डिंग साइड्स PQRच्या फाइंड आउट करा असं त्यांनी दिलेलं आहे, विचारलेलं आहे. बघा तर सुरुवात करूया याची. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR हे त्यांनी दिलेलं आहे. यांच्या कररेस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो तुम्ही घेऊ शकताय. Therefore AB divided by PQ is equal to BC divided by QR. होते का नाही सेव? is equal to AC divided by PR. ठीक आहे, ह्या कररेस्पॉन्डिंग साइड्स आहेत. corresponding sides of similar triangles. ठीक आहे, मग आता मी याचा रेसिप्रोकल करून घेतोय. Therefore PQ upon AB is equal to QR upon BC is equal to PR upon AC. त्यांचे रेसिप्रोकल्स केलेले आहेत, त्यांचे व्यस्त घेतलेले आहे. आता हे मी इक्वल टू K कन्सिडर करतोय. is equal to K. Therefore PQ upon AB त्यांच्या व्हॅल्यूज बघा काय काय दिलेल्या आहे. त्यांच्या व्हॅल्यूज कररेस्पॉन्डिंग साइड सांगितलेल्या आहेत. इथं 4 घेतोय, 5 AC ठिकाणी 6. दिस इज इक्वल टू K. Therefore PQ इक्वल टू 4K होणार. QR इक्वल टू 5K आणि PR इक्वल टू 6K होणार. आता ट्रायंगल PQR चा पेरिमीटर दिलेला आहे. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 90 सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. म्हणजेच PQ प्लस QR प्लस PR इज इक्वल टू 90. त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरूया, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून K मिळेल आणि मग तुम्ही साइड सुद्धा सगळ्या फाइंड आउट करू शकता. Therefore 4K plus 5K plus 6K is equal to 90.
म्हणजेच हे ते 15k इक्वल टू 90 होणार. त्याच्यावरून k इक्वल टू 6 येणार. ही व्हॅल्यू परत एकदा याच्यामध्ये वापरा, फ्रॉम 1 मध्ये वापरून घ्या. Therefore PQ equal to 4 into 6, that is equal to 24 centimeter. QR equal to 30 centimeter. PR equal to 36 centimeter from 1. या पद्धतीने तुम्हाला त्यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्स ह्या तुम्हाला मिळतील. नेक्स्ट आहे मार्च 2026 चा पेपर. द रेशो ऑफ करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स 3/5. फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. भरपूर वेळा आता याच्यामध्ये झालेला आहे, डायरेक्ट आपण सोडवूया त्याला. A1/A2 equal to S1 square divided by S2 चा स्क्वेअर, म्हणजे 3/5 3 स्क्वेअर डिवायडेड बाय 5 स्क्वेअर, म्हणजेच 9/25 हे त्याचं आन्सर. त्याच्या पुढचं क्वेश्चन बघा. फाइंड पी क्यू पी. क्यू पी म्हणा, पी क्यू म्हणा, कुठं आहे तो इथं आहे. युझिंग गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर. मग आता हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून सांगितलंय. बाय अँगल बायसेक्टर थेरम. काय येणार? MN divided by PN is equal to MQ divided by QP. MN आणि PN. MN आहे 25, N आहे 40, MQ आहे 14 आणि QP हे मला काढायचं आहे. 5 25, 48. Therefore QP equal to, QP ला इकडे घेतोय, इकडे येणार 14 into 8 divided by 5. आता हे 80, 14 112 डिवायडेड बाय 5. ह्याचं सोडवून बघा बरं किती होणार. 5 2 10, उरला 1, 5 2 10, उरले 2, होणार 22.4. हे त्याचा आन्सर येते बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. परत एकदा तेच आलेलं आहे. 2ax इक्वल टू 3bx xy इक्वल टू 9. फाइंड द व्हॅल्यू ऑफ AC. ही व्हॅल्यू येते 22.5. याची ऍक्टिव्हिटी विचारली. किती वेळा हा प्रश्न आणि ऍक्टिव्हिटी विचारून झालेले आहे तुमचं, तुम्ही ते व्यवस्थित बघा. भरपूर वेळा ते विचारून झालेलं आहे. इकडे ती ऍक्टिव्हिटी काय होते, कंप्लीट होते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल ABC, A'(x') B and A'(y') C such that segment XY parallel to side BC. Segment XY divides the triangle ABC in two equal areas. तो सेगमेंट XY ट्रायंगल ABC च 2 समान एरियामध्ये डिव्हिजन करतो. फाइंड BX/AB. तर BX डिवायडेड बाय AB हा रेशो फाइंड आउट करा म्हणून सांगितलेलं आहे. आता डायग्राम तयार करू पहिल्यांदा, त्या पद्धतीनं बघूया पुढे काय काय करावं लागतंय ते. हा ट्रायंगल ABC घेतोय. त्याच्यानंतर सेगमेंट XY पॅरलल टू साइड BC. तिथं 2 इक्वल एरियाज तयार झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं 2 भाग त्याचे करायचे आहेत. इथे घेतोय ते. या पद्धतीनं
मग हे एक्स वाय हे सांगितलेलं आहे मी ए डॅश एक्स डॅश वाय ए डॅश वाय डॅश सी आणि दोन्ही जे एरिया तयार होतात ते एरिया म्हणजे ट्रायंगल ए एक्स वाय चा एरिया आणि बी एक्स वाय सी चा एरिया हे दोन्ही एरिया इक्वल आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. तर बघूया मग ते पुढं कसं कसं काय काय फाइंड आउट करायचं. गिव्हन दॅट area of triangle AXY is equal to area of quadrilateral XY किंवा BXYC. Therefore, area of triangle ABC म्हणजे जो मोठा त्रिकोण आहे त्याच्या एरियामध्ये हे दोन पार्ट येतात. एरिया ऑफ ट्रायंगल AXY प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल BXYC. Therefore, एरिया ऑफ ट्रायंगल ABC याच्यामधला हा जो क्वाड्रिलॅटरलचा एरिया आहे ते काढून मी त्या ठिकाणी हे इक्वेशन 1 मध्ये जे लिहिलंय हे वापरतो. याच्याऐवजी ट्रायंगलचा एरिया लिहायचा आहे. असेल therefore area of triangle ABC is equal to 2 times area of triangle AXY असेल. याच्यावरून दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतोय. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle AXY is equal to हे येणार 2 divided by 1 हे असेल. आता हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत त्यामुळं त्याच्यावरून तुम्ही साइडच्या स्क्वेअरचा रेशो हे पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याला इक्वेट मांडूया आपण इथं. इक्वेशन नंबर 2. नाउ ट्रायंगल AXY नाउ कन्सिडर ट्रायंगल ABC घेऊया पहिल्यांदा and triangle AXY with the correspondence त्यातला करेस्पॉन्डन्स तोच ठेवायचा आहे. ABC as to AXY या करेस्पॉन्डन्स नुसार काय काय होणार आहे बघ. अँगल ABC is equal to angle AXY आणि अँगल ACB किंवा अँगल ए कॉमन घेतला तरी चालतोय. अँगल BAC इज इक्वल टू BAC घेतलं की अँगल XAY याचं रिझन येणार आहे कॉमन अँगल आणि याचं रिझन येणार आहे करेस्पॉन्डिंग अँगल्स. त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील. त्याची टेस्ट आहे ए टेस्ट. मग जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे करेस्पॉन्डिंग साइड्सच्या रेशो साइड्सच्या स्क्वेअर्सचा रेशो. Therefore, area of triangle ABC
divided by area of triangle AXY. This is equal to AB square divided by AX square. मग इथं पण 2 मध्ये पण तोच रेशो आहे, 3 मध्ये पण तोच रेशो आहे. RHS इक्वेट करून घ्या. Therefore from 2 and 3 यांचा रेशो घ्या. तो रेशो असा येईल √2 डिवायडेड बाय 1. याला मी एक व्हॅल्यू या ठिकाणी कन्सिडर करतोय. इक्वेशन नंबर 4. मग याच्यावरून AB इक्वल टू किती येणार आहे √2 AX हे असं मिळेल. तर त्यांनी जो रेशो विचारलेला आहे तो आहे BX अपॉन AB. हा रेशो विचारलाय. आता त्यांनी AB इक्वल टू √2 AX ही तर व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे. आता डायग्राम मध्ये बघा BX जर तुम्हाला पाहिजे असेल BX इक्वल टू AB मायनस AX हे करावं लागेल. त्याचं कारण A डॅश X डॅश B हे येईल. त्याच्यामध्ये ABच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरून घ्या. Therefore BX इक्वल टू AB आहे √2 AX मायनस AX. म्हणजे असे टोटल किती होणार √2 मायनस 1 इंटू AX. असं ही BX ची व्हॅल्यू मला मिळेल. आता मला पाहिजे BX अपॉन AB. एक काम करूया, ह्याला पण नंबर टाकतोय 5, ह्याला नंबर टाकतोय 6. आता यांचा रेशो घेतोय. Therefore BX अपॉन AB ह्या इक्वेशन नंबर 6 ला इक्वेशन नंबर 5 न डिव्हाइड करतोय. असे याच्यातलं AX ला AX कॅन्सल करा. म्हणजे मग याचं फायनल आन्सर √2 मायनस 1 डिव्हायडेड बाय √2 असं ह्याचं फायनल आन्सर येईल.